नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात केलेली मी आणि व्हिडिओ आज मी सकाळी नाही तर दुपारी स्टार्ट केलाय। तर घरातलं सगळं काम आवरलेत आणि त्यानंतर मी आता दुपारी टेरेसवरती आले। तर चूल घालायची आज मला ना, तर म्हणलं चूल घालून घेवा, दुपारी काम आवरता आवरता दुपार होऊन गेली। म्हणलं चला दुपारी का व्हायना चूल घालून घेऊ, तर संध्याकाळपर्यंत घालून होईल, बराच वेळ लागतो त्याला बनवायला ना। तर चला कशी कशी चूल बनवते आज मी तुम्हाला दाखवते। तर चला, फौजी साहेब, त्यानंतर राजू पण घरीच आज, हे बघा राजू राजू पण आहे। आणि फौजी साहेबांचं काय चाललंय इकडं, फौजी साहेबांनी मस्त करून ठेवले बरं की इकडं। फौजी साहेबांनी विटावरती आणून ठेवल्यात, राजूनी फौजी साहेबांनी चूल आणली वर, त्यानंतर कच आणली, हे पा राजूनी कच पण आणली। आणि हे पा इकडले झाडं फौजी साहेबांनी इकडे लावलेत आता, हे बघा त्या कोपऱ्यामध्ये पण झाडं होते ना, तर फौजी साहेब बोलले तिथं चूल घाल, मग तिथले झाडं सगळे इकडे ठेवलेत। तर हे पा इथं खताची गुणी, खत अर्धी गुणी उरलेली आहे। त्यानंतर हे पा इथं झाडं असे, आणि इथं पण झाडं होते कोपऱ्यामध्ये, इकडले झाडं हे बघा फौजी साहेबांनी इकडं खाली मांडलेत विटा, आणि विटावरती हे सिमेंटाची जी काही फळी काहीतरी बोलतात त्याला, कडाप्पा काहीतरी, तर त्याच्यावरती ठेवलेत असे झाडं। आणि एवढा स्पेस मला मोकळा करून दिलाय चूल घालायला। तर फौजी साहेबांना मी काय म्हणलं, इथं घालू आपण चूल नाही का, हे पा इथं हे झाडं ठेवलेत नाही, इथं हे वरती टावर आहे असा, तर ह्या टावर खाली इथं चूल घालू म्हणलं आपण। तर फौजी साहेब काय बोलले, तू सगळा टावर माझा काळा करून टाकशील आणि समोरून ते खूप खराब वाटन, त्यामुळे ते बोलले इथं नको घालू चूल, तुला घालायची तर इकडं मोकळ्या याच्यात ह्या कोपऱ्यामध्ये घाल। तर चला जाऊ दे, आता इथंच घालते मग। आणि हे पा इथून मी कोथिंबीर अशी खुडून नेली भाजीला, आणि अजून पण कोथिंबीर आली याच्यात, हे बघा किती फ्रेश कोथिंबीर आली, मस्त घरची कोथिंबीरचा काय आनंद वेगळाच असतो। हे बघा मस्त आली कोथिंबीर, चला है ना। आणि आपल्या हे बघा चाफ्याच्या झाडाला पण फुलं येऊन गेलेत, पुन्हा फुटलंय ते आता, छान झालं हे पण। काय म्हणला, हे बघा आकाश पण आला वरती, झोपला होता आला उठून हे बघा सागर पण आला उठून, झोपला होता तो पण। हे झाड तिकडे ठेवता का, ठेवा त्याच कुंडीजवळ ठेवा तिकडं। आणि हे बघा आपण डेलियाला 2 फुलं आलीत आज, तर हे एक आणि हे बघा हे एक, असे 2 फुलं आलीत मस्त मंडळी। हे बघा फौजी साहेब मला आता हा माल कालून देतेत, सिमेंट आणि कच, बादलीतच कालवलं असतं नाही काय, माझा टेरेस खराब नका करू, सरक। आणि मंडळी हे बघा फौजी साहेबांनी इकडे तुळशीचा कसा बगीचा केलाय, तर या कुंड्यांच्यात आहे ना आपोआप तुळशी आल्या होत्या, मग फौजी साहेबांनी तुळशींच्या कुंडी आहेत ना इकडे वेगळंच ठेवल्यात, जरा एका याच्यावर लावल्यात, मस्त वाटतात है ना। लय उडू नको, अंगावर उडन हळू। अंगावर नका उडून घेऊ, पलीकडून बसा ना फौजी साहेब, ओ अंगा उडन, ते एक तर थंडी चालू आहे। चांगलं मिस्त्री सारखं काम येते तुम्हाला ना, हा का। राजूने आणलेल्या चाफ्याला छान फुलं आलेत बरं का, हे बघा किती मस्त फुटले ते ना, पान नाही राहिलं त्याला पण फुलं येतात, हे बघा येते ना, है ना। हे बघा राजूने चाफा आणलेला याच्यात पुन्हा लावलाय त्यांनी, आणि याला पानं पण आता छान फुटलेत, हे बघा हे मस्त मस्त फुटलाय, आणि फुल पण आलंय, हे बघा फुल आले याला। आळ करतोय काय मधी,
लय नको तो लय पातळ नाही करायचं, आपल्याला घट्टच करायचंय. तर मंडळी आम्ही ना पहिलं सिमिटामध्ये चूल घालणार आहे, त्यानंतर मग तिला मातीने लिपणार आहे. कसं आहे टेरेसवरती आपण चूल बनवणार आहे ना, त्याच्यामुळं काय होतं पाऊस आला की ते सगळं माती बिती त्याची निघून सगळं टेरेस खराब आणि ते सगळी चूल मोकळी होईल. त्याच्यामुळं मग आधी सिमिटात घालून घेतो बेस खालचा आणि त्यानंतर मग मातीने लिपू त्याला. लागेल ना आकाश चहा बनवून आण ना भाऊ आपल्या सगळ्यांना. भाऊ गवती चहा टाक. काय बाई पप्पा म्हणते तुझं ऐकत होती बर का. पप्पा बोलते तुझं ऐकत होती तुला सांग. चल मेरे बच्चा एवढ्या दोऱ्या सोडायच्या त्या आडव्या. लाडू घालते चहा थोडी हलकी बाहेर उचलू दे. हा थोडी आणून तुला कारागिरी देऊ. लयच प्रॅक्टिस झाली त्याची. कारागिरी बापरे. इकडे उंची आहे का मला बस. हा पुढे घ्या. एवढं हिटर लावून घ्या. अजून दोन लावायचे का? हा अजून दोन घेतलं. मग अजून दोन आहेत. चहा घ्या. तू काय करती पप्पा आहेत की होय. जर मिरच्या धरले ते
तर मंडळी, आपल्या खालच्या गार्डनमध्ये जास्त जागा नाही आहे चूल मांडायला, आणि चूल जरी मांडली ना तरी ती चुलीची आई लागते झाडांना वरती. आपल्या पामट्याचे झाड आहेत ना त्याला, आणि ते झाडांचे पानं खराब होतात, त्यामुळं ओपन टेरेसवरती आपण चुली घातल्यात इथं. तर टेरेसवरती आधी बेस बनवला आहे आम्ही, एक एक इटाचं थर दिलं आहे. जर ठोकळा इट आहे मोठाली ना तर चांगली जाड येते, त्यामुळं बेस बनवला, खाली एक एक थर देऊन विटाचा असा मस्त चौकोनी वट्टा केलाय. म्हणजे या वट्ट्याने काय होईल, आपण जर चूल पेटवली ना तर ती जास्तीची गरमी ना आपल्या टेरेसला काही लागणार नाही, काही फरक पडणार नाही. त्यामुळं असं खाली बेस बनवलाय, त्याच्यावरती चुली ठेवल्यात, आणि दोन्ही चुलींच्या मध्ये 2 विटा ठेवल्यात मोठाल्या, आणि पॅक करून घेतलंय. आता सिमेंटामध्ये का आम्ही चुली घातल्यात, कारण पावसाचं ना कसं आहे, ओपन टेरेसवरती आपण चुली बनवल्यात ना, पाऊस आला ना तर ती माती वाहून जाईल, त्यामुळं आधी सिमेंटात चुली बनवल्यात आम्ही, आणि त्यानंतर मग मी त्याला मातीने मस्त लिपून घेणार आहे. म्हणजे आपल्याला मातीने असा गावाकडं कसं का पोचारा देतो तसं पोचारा द्यायला बरं पडन, त्यामुळं मी नंतर मातीने त्याला लिपून घेईन आता. तर असं आम्ही राजूनी, मी आणि फौजी साहेबांनी तिघांनी पण मिस्त्रीचं काम केलं आहे आज, आणि अशा मस्त चुली केल्या. तर कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.